मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रीपाद श्री वल्लभ चरित्रमधला अध्याय 28 आणि 29 असे 2 अध्याय या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत. सर्वांनी दररोज 2-2 अध्याय पण ऐकले, पारायण केले तरी पण मनातल्या इच्छा कामना पूर्ण होतात आणि दुःख, दारिद्र्य, नजरदोष, भूत, पिशाच, बाधा संपूर्ण दूर होते. त्रिदेवांचा आशीर्वाद राहतो, दत्त दिगंबराचा आशीर्वाद राहतो. तर सर्वांनी आजच्या दिवस रोज ऐका आणि आजच्या दिवस तरी ऐका. 2 मिनटं काढून ऐकले तरी पण आपल्यावर दत्तप्रभू अवतारांचा आशीर्वाद राहतो. तर आता आपण 28व्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अध्याय 28. ओम जय जयाजी स्वयंप्रकाशी वारुणी मोहाद कारासी सोडविसे जीवासी भवपाशी गुंतले जे नेनता जीव आधारी होई प्रेमास्त्व लाचार भ्रमे वाडे संसार अनादी कालापासून त्या अधीरे ते सत्व प्रेम वासना वाटे विपरीत भावना होय क्लेश अंतकरणा कासा विस तेने गुरुमाय स्वरूपे जो बायाकार करण्या स्वानंद विस्तार मांडी आनंद क्रीडा साचार जाणून शिष्या स्वरूपाची सरली पीडा सुशिलेची गवसली वाट संसार सुखाची दोघास्वे शंकर भटजीची निघाली यात्रा करवीरपुरा महात्म्य ऐकले श्रीपादांचे घडले सत्संग श्रीपाद भक्तांचे वाट चाल नाम वाचे चाले अति प्रेमाने होती मनी उतावीळ भेटेल क गोपाळ ताप हरेल जो कृपाळो दयानिधी श्रीपाद प्रभू वाटे उडावे विहंगा सम ओलांडुनी वन पूर ग्राम पावे ब्रह्मसुख धाम श्रीपाद श्री वल्लभ आली श्री कृष्णा नदी जवळ अडवून शके तिचे जळ वाळे प्रभू दर्शनाची तळमळ गाठले करवू पूर ग्राम कोणी कुरु गडी म्हणती कृष्ण नदी त्या सभोवती असे पुण्यभूमी ती फिरे जेथे ब्रह्म उघडे आगा आगादी मध्य विहीना सर्व सार्वभौम चतुर्दश भुवना अनंत कोटी ब्रह्मांडना असशी तुची नायक ऐसे प्राथित मनी येता कृष्णा नदीतून तो देखिले नैनी सगुण ब्रह्मा श्रीपाद क्षीरसागरातून जेवी नारायण ते विष्णोत्तर श्रीपाद कृष्णा नदीतून तो देखिले नैनी सगुण ब्रह्म श्रीपाद कृष्णातून येता दिव्य मंगल दर्शन अवघे जन भारावले नेत्री अपार प्रेम करुणे मूर्त भक्त वात्सल्य मनास्पर्शे सच्चिदानंद घना पाता डोळा भरी येती शंकर भट समर्पित भटजी सात्वक जड भावते पावले काय करावे ते सुचेना तया लागी म्हणती भटजीचा नमस्कार करी रे साचार मग नमस्काराती सत्वर शंकर भटसी चरणासी चरण स्पर्शिता कमंडलूतील शिपडती पवित्र जल सहज प्रेमी मधुर बोल बाळ शंकर भटा रे प्रसन्न मी तुझ वरी ऐकता मधुर वैखरी कृपा वात्सल्याच्या सरी झरती नेत्र दयातून दाटे अंतरी कृतार्थता अद्भुत वाणी मधुरता मस्तकी कृपा असता धरितो जागे सप्त कुंडली अनंताची जी अनंत शक्ती भक्तांची जी परम भक्ती सविज्ञ ज्ञान यांची मुक्ती लीला आरंभी देहात उन्मेष जो चैतन्याचा करी ग्रास दुष्याचा चिद सागर अलंगनाचा प्रकटे अनुभव हृदयात उसळती चितानंद लहरी विहरे विद्युत अंतरी जाळीत कर्मदोष करी अंतरशुद्ध जी मिटले आपशे नयन थांबले जणू हृदय स्पंदन निर्विकार निश्चल होऊन महाशून्य मन हरवले हृदयाची चैतन्यधारा मिळे विश्व चैतन्य सागरा दिव्य आनंदे अपारापराही तेथे कुंठली शब्द अवघे भांगुळले अंतकरण निवाळले उदयांस्त लय पावले ब्रह्मांडीच्या स्वस्वरूपात अव्यक्त आनंद डोहात बुडे आनंद भोगून स्वरूपी कल्पना जिरवून सजानंद तो कमंडलू जलाने प्रोक्षिले श्रीपाद श्री वल्लभाने प्रेम भावे करुणा घने अवलोकिले मातेपरी श्री चरण स्पर्श संभाषणाचे शंकर भटापरी ब्राह्मणाचे धैर्य न होते साचे प्रभू म्हणती भटजीसी कोण हे तव सांगती दर्शन घेऊ इच्छिते प्रभूचे ब्राह्मण म्हणती शंकर भट स्तभित स्वयं करुणा घन वदत श्रीपाद वल्लभ नाम असे मायावेशे दत्त प्रभू प्रहरी असते पुण्य बहुजन्मीचे अंतकरण सशद भक्तिभावांचे तरी ओळख मग निष्ठीचे घडे भजन तयाशी सर्व देवता गोमातीत करीती वास साक्षात समशानात सारखे असत घर गाई विना पुष्टी तुष्टी दायक गोरस श्रद्धेने सेविती गाईस आवडती जे मज खास गोपाळ उपाधी प्रिय मी गृहस्थ खाई गोमास तरी तो पात्र शिक्षेश यज्ञात अजा बलीस मानती विहित काही पशुबलीस विधीने गती तप योग बले जरी असती समृद्ध तरी त्या उत्तम गती नसता पाप हत्याचे देशकाल परिस्थिती अनुसार बदले धर्म कर्म साचार ज्ञानी अवधूतांचा आचार कल्याणकरी जगतांचे गुणातीत पंथी जो चालता विधी
नाही निषेध कैसा तयाला मारी न मारला जाई अशाला पाप लिपे कैसे हो गगना परी तो हुबा न लिपे सुख दुःखादी लाभा ते सहज स्वकर्मे शोभा बहरे निष्काम गुणे धर्मयुधास्तव धर्मक्षेत्रांची कृष्णार्जुनाच्या शोधाची कथा ऐका दृष्टांताची मम घ्यावे जाणून शोध घेता दोघे जण पाहती दृश्य विलक्षण प्रवाय पानाचा अडवून इशी ते कृषीवल न्यावे तुषात शेतास म्हणून करी बहु प्रयास परी पाणी अडवण्यास न मिळे धोंडा मोठा तो पुत्र ये ते घेईन भोजन तव त्याशी धोंड्यापरी घालून पाणी वळवी तो जाण तुषार्थ त्या शेतांशी झाला पुत्र मृत जरी पिता स्वकर्मी रथ तरी पुत्र सहजे मरण स्वीकारी धन्य ती स्वकर्मनिष्ठा तेथे मरण्या मारण्यांचा भाव नुटे स्वकर्मांचा ध्यास उभयतांना साचे स्वकर्मनिष्ठेचा पीक रूपी हा जग जेटी पिकवणे शेत सर्वांसी तेनी मोहमोह गोठी शेतींची ना तयांना ऐसे स्वकर्म संस्कारित स्वधर्मभाव भरित तेची निवडले धर्मक्षेत्र भगवान श्रीकृष्णाने बहुरूपी तुम्ही ब्राह्मण उच्चित न गोमास भक्षण घडले कैसे हे दर्शन सांगती श्रीपाद स्वामी मम अपार करुणेने पूर्व पितृदेव प्रार्थना तेवी पूर्व पुण्याईने लाभले हे मत भाग्य नको स्पर्श वा नमस्कार कमंडलू तीर्थन मिळणार विवाह यौवन स्त्री बरोबर करण रहा धर्माने मारलेल्या गायी तुम्ही संतती होतील पुढी जन्मी तव धने सुखे आसामी होतील छळून तुम्हासी सोय केली अन्न वस्त्राची रेग काळ्या दगडावरची तेवी जाण या बोलाची असे अकटत्या करण्या जन्माची सार्थकता जावे त्वरित तुम्ही आता श्रीपाद वल्लभी सांगता नमुनी गेले ते दोघी श्रीपाद प्रभू शंकर भटा समवेत बैसले असता निवांत रविदास नामे रजक तेथ वंदितेस पुन्हा पुन्हा प्रभू प्रथम दुर्लक्षक्ती काही कालाने मदहस्ती पाहुनी आश्चर्य चित्ती उठे शंकर भटजींच्या जाणूनी श्रीपाद प्रभूंनी भ्रूपद्यात स्पर्शले तयांनी दिसता चित्र विचित्र दृश्यांनी आश्चर्यचकित शंकर भट कृष्ण रविदासांच्या नावेत एकटेच जात होते महापंडित नको स्पर्श श्रुप्यांचा म्हणत आढळतेने सर्वदा म्हणती मी महापंडित नावेत एकटीच जात होते महापंडित श्रीपाद स्वामीकडे जात भाडे नावाचे ते देत बोलवले त्यांनी असता नावेत तयांनी म्हटले रविदासा लागून शास्त्र पुराण दानती जीविनी तीन चतुर्दाश गेले व्यर्थ ऐकुनी रविदास खिन्न मनी तो नावेस छिद्र पडूनी अचानक वेगाने पाणी शिरू लागले नावेत रविदास म्हणे पंडितांना महाराज येते का पोहन याला नाही म्हणता त्या पंडिताला मने रविदास ही जाणतो मी पोहणे न जाणता ते व्यर्थपणे सरणार आयुष्य त्या गुणे भये कापे महापंडित वाचविना त्या पंडितांशी काढी पाणी त्या लगबगीशी प्राती श्रीपाद वल्लभांशी कळविणे ते धवा तव दिसे त्यास दिव्य कांती वारंवार त्या नमस्कारांती सायगार्थ प्रार्थती घडले महादर्शांचं पाणी नावेत अदृश्य होती निघे बाहेर चित्ते येई नाव किनाऱ्यात सुरक्षित ते घेई जाऊन लगबगीने स्वामींशी कृतार्थतेने करीती नमस्कारांशी प्रथम दर्शन रविदासांची प्रसन्न हास्य प्रभूंचे जो करून चर्च असी बिरवू पाहे अहंकाराशी दुर्लक्ष ती ते महापंडितांशी शब्दमुखी फुटेना अहंकाराने पंडिता जानसी तू उच्चिता करीसी पापांचा साठा सद्गुण संचय सोडूनिया सुशील स्वपत्नी छळून परावृत्त पतीपासून सुखी राणीस करून घेशी शापतीयेचे भार्या तव सदब्राह्मणी शोभित मानसिक छळाने इतकी पाप कर्म करुनी होसी कसा आकर्षित आज तव मृत्यू दिन पर आयुष्य वर्ष 3 देतो तुझ चाडवून वाढवून सदवर्तनी हो यापुढे विधता दावितोस की आयुष्य परत करतीस बोल त्वरे म्हणता त्यास शब्द तोंडी फुटेना श्रीपाद वल्लभ सर्वज्ञ काय जाणती पंडित तज्ज्ञ दुराचारे त्याज्ञ स्वहित जे नेनती पंडित तज्ज्ञ हो मूळ मुख्यापरी इच्छा आयुष्याची जरी न येते मुखावरी वंदन करी श्री चरणा करुणा घन श्रीपाद वदले 3 वर्ष आयुष्य वाढवले जरी ते सत्कर्मी लाविले अन्न वस्त्रासन उने काही रजक स्त्री सदबलाने दासी केलेस त्या गुणाने पुढील जन्मी तुझ ते फेडणे दास होऊन तयाचे दुष्कर्म तू जरी करीशी तरी नाना यातना तुझसी भोगणे रविदासांसी तव पुण्य सर्वई मरणापासून त्याने सोडविले तुझ हिम्मतीने आला घेऊन मम दर्शन राहील तो मज सेवेसी या पुण्यभूमीतून तत्काळ जाई निघून ऐकुनी श्रीपाद वचन अनुसरे तो पंडित रविदास फुलादी देऊन वस्त्र स्वामींची धुवून अंगण स्वच्छ झाडून करी
ठेवा आदरे जाता श्रीपाद स्नानाशी नमस्कारी तो साष्टांग से स्वामी प्रसन्न मुद्रेसे स्वीकारी ती प्रेमाने एक दिनी रविदास असता कृष्ण तीरास पाही जलविहारास वैभव राजाचे ते जाई दीपून त्या वैभवाने विविध भोग विलासाने रंगले मन त्या दर्शनाने येती श्रीपाद स्नानाशी आटपून स्नान कृष्णे त्यून येती श्रीपाद परिरजक जान राजभोग पाहता चिंतन चाले तोची मन दंग पाहून त्यासी म्हणती ते रविदासांसी राजभोग जरी इच्छेशी करू राजा आतांची म्हणे तो आले वृद्धपणा कसे भोग भोगने स्वामी म्हणती तया लागून हो राजा पुढील जन्मी म्हणे तो चरणी वंदून सेवान अंतरो जाण द्यावाजी ही आठवण प्रार्थना ही माझी म्हणती स्वामी तू पुढे जन्मता मलेच्छ राजा होसी पुढता भेटशील मग चित्ता देईन तुझसे आठवण तेथे मी नृसिंह सरस्वती एक मलेच्छ नृपती स्फोटकामिषे भेटती घडेल मम लीने भक्त रविदास रजग संतोषता जगनायक भाग्यवान कौतुक पावला श्रीपाद वल्लभाचे भक्तवत्सल्य अमोघदानी करुणाघन भक्ताभिमानी ध्यायी जो अंतकरणी हो कृतार्थ श्री कृपे भावे भजता श्रीपादास होई पाप कर्म विनाश श्रीपाद स्मरणे पुण्य कर्मास करी वाढ निशिदिनी इति श्रीपाद चरित्रामृत शंकरभट संवंत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतार धारक परम पूज्य गुरु मावली चरणंपस्त नमस्तु ओवी संख्या 97 अध्याय 28 संपूर्ण अध्याय 29 श्री गणेशाय नमो नमः ओम नमो भगवता गुणराशी निवारुण दैनंदिकारासी भाग्यरूपे उदयायशी भक्तजीविनी कृपारूपा बहुत पुण्याईचे फल जरी होय भाग्य प्रबल लाभे जरी गुरु कृपा बल तेने आवडी श्रीपाद भजनी साक्षी जो सर्वात करुणा योगी यांचा योगी राणा भक्तजन मन रमण श्रीपाद श्री वल्लभा खडतर तपे परम भाग्यशी शंकर भट करवीर पूरसी यात्रेसी पुण्यभूमी श्रीपाद निवासी पावले तत्कृपेने भक्तवत्सल्य प्रभू संमती दैवर्ल दुर्लभती सत्संगती जेने होय विमलमती होय स्थायी ब्रह्मासुख श्रीपाद प्रभू भक्ता समेत बैसले असता निवांत तरुण ब्राह्मण एक येत दर्शनार्थ स्वामींच्या येई तो पिटका पुरा होऊन गेले अंग धुळीने भरून श्रद्धा येई नेत्री भरून साष्टांग नमे श्रीपादांसी हा वल्लभेश्वर नामाचा कश्यप गोत्री आपस्तंभ शाखेचा धन दारिद्री परिश्रद्धेचा आला श्रीपाद चरणांशी कृतज्ञतेचा आचार दावती प्रभू साचार पुसती कुशल समाचार पिठापूर संबंधितांचा वेळ ती माद्यानेची तयारी करती भिक्षेची शिष्यगण तो श्रीपाद प्रभूंची घडली लीला अचानक आणलेली भिक्षा शिष्यांनी समर पावावी जलचरांना त्यांनी सांगून केला तयांना हात एक वर्तात व त्यात प्रकटे पात्र चांदीचे पूर्ण भरलेले खिरीचे वाटती प्रभू परी प्रसादांचे पात्र पूर्ण भरलेले सांगती श्रीपाद प्रभू प्रेमाने अतिपवित्र तीर्थस्थाने परिपीठापूर विशेषाने केंद्र वत्सल्यतेचे मलाद्री श्रेष्ठ वर्माचे उत्कट प्रेम जन्मोजन्मीचे आशीर्वाद मम त्यांचे वंशोवंशी लाभतील नैवेद्य हा तयांना आताची समर्पिलांना प्रेमाने तोची प्रसाद तुम्हा लागून लाभला भाग्याने ब्रह्मसंबंध पिशाच बाधेने अथवा दुःख दारिद्र्याने पीडित जरी श्रद्धेने घेतील प्रसाद हा बाधा निवारेल तयाची वृद्धी होईल संपदेची वार्ता नुरेल दुःखाची ऐसा दुर्लभ प्रसाद हा युक्तिबुद्धीने न मत प्राप्ती जपी तपी न मज पावती वात्सल्य भावे जे मज भजती अंकित मी तयाचा विसरून ईश्वरपणा सत्य कैलास वैकुंठादी कांना सोडून रमे तयांच्या अंगना काजे वात्सल्य निष्कामाचे मम पदर्व त्यांचे हृदयी तया विश्रांती माझ्या पायी होऊ सकाम ते ठाई पूर्ण कामा अधिक भक्ती ही भक्तांच्या समुदायात भक्तीचे वर्म सांगत स्वमुखे श्री भगवंत ऐकती भाविक जन कुरुगड्डीतील या पवित्र स्थानी मम समती वाचून राहून शक्ती कोणी अति जागृत स्थाने यक्षिणी ब्रह्मराक्षस महापिशाच महाआरतीस करिता ती आक्रोश उद्धरास्त व मम प्रार्थना पिशाच गती देऊन सोडवतो अर्थ जाणून सेवा अल्प घेऊन उद्धारितो अर्थ भक्ता यक्ष गंधर्व देवता जपी तपी समजता योगी सिद्ध तत्वता अतिलायतीत मम दर्शना खडतर तप आचरून कष्ट अनेक सोसून इच्छती मम स्पर्श भाषण आणि कृपा कटाक्ष याला जो अनन्य शरण करी प्रेमाने भजन तो नाम रूप ओलांडून आनंद होऊन राहिला ऐकून शंकरबड भारावले अष्ट सात्विक भाव प्रकटले आनंदाश्रू दाटले नेत्री तयाच्यात व गर्दीतला गरीब ब्राह्मण म्हणे स्वामीशी वंदून मुलगी लग्नाची अजून लागला घोर जीव तव स्वामी असून म्हणती भय पापांपासून मज जवळी असून का कारती करिता काळजी वल्लभेश्वरा करी जामात ज्या या शुभ
न्याकडे शिकित पुरोहित या दान उचित वल्लभेश्वरा तुझसी पिंडदान मात्यापित्याशी श्रद्धाभाव मंत्र उच्चारिसी करिता यथोचित समयाशी लाभे दयाचा आशीर्वाद मंत्र गरुड पुराणातील उच्चारून करावे विव मंत्र उच्चारण ऐसे शास्त्र वचन घ्या लक्षात व तुम्ही विवाह मांगल्यासाठी नको दागिन्यांची आटी हळकुंड स्वीकारा त्यासाठी शुभस्य शीघ्र सर्वदा एवं तया श्रीपाद आज्ञेने ठरले लग्न तया कारणे सुबनेसह शंकर भटजींनी अनुभवली श्रीपाद लीला मंत्र ते गरुड पुराणांचे सुबनान जाणे साचे आपोआप येती ते वाचे श्रीपाद वल्लभ ध्यान मात्रे विवाह संपन्न होई तयाचा उभय कुळा वारसा दारिद्र्याचे तेने मंगळसूत्राऐवजी हळकुंडाचा दोरा घातला गळ्यात नांदती अवघे ग्रामजन गेले निघून ब्राह्मण नंतर नव दापत्यसह दर्शन श्रीपादाचे घेती ती सुबने आणि शंकर भटास वधूसह मात्यापित्यास वल्लभेश्वर भक्तास घडले दर्शन आशीर्वच म्हणती ते प्रेमाने बसा जरा आनंदाने पहा अंतरी ध्यानाने संकेत सर्व सुखाचे शंकर भट बेस्ता धानी वल्लभेश्वर भावे दिसे नैनी प्रतिष्ठित व्यापारी तो धनी नवस करी सहस्र भोजनाचा प्रेमे नामस्मरण भुकेल्याशी अन्नदान कलयोगी भगवान संतुष्ट हो एवढ्याने त्या माझी ब्राह्मणाशी घालती सहस्र भोजनाशी पावे विशेष पुण्यासी आचरिता आदरे धन मिळे वल्लभेश्वरासी परी न फेडी तो त्याशी मने उचित समयासी जाऊ ते फेडण्यास श्रीपाद होते अंतर्धान दुःखी वल्लभेश्वर जान फेडण्या नवस संपूर्ण निघाला कुरपुरास श्रद्धा ही दृढ मनी संसार करीती गुप्तपणी श्री पादुका पूजने फेडू नवसतो म्हणे मार्गी भेटती चोर चोर यात्रिकांचा वेश सुंदर पाहून एकांत गंभीर केला गात वल्लभेश्वराचा लुटू पाहता धन तयाचे श्रीपाद त्रिशूलधारी यतीचे स्वरूप प्रकटले चोराचे करीती वध तेथीचे आला शरण जो एक दोषी जो नम सम्यक क्षमा करीती जगनायक श्रीपाद वल्लभ श्रीपान सोडिता वल्लभेश्वराने श्रीपाद वल्लभा सातर्तेने पुकारिले तयाने यती योगीराज श्रीपाद स्वशुलिशाने तीन चोरांना वदिता चौथा श्रीचरणा येऊन शरण प्रार्थना करिता देती अभयधान भक्त वत्सल्य गुरु मावली अपार प्रेमाची सावली स्मरता भक्तांशी पावली दुःख दैन्य हरावया देऊन त्या चोराशी विभूती भक्त प्रेताशी लावता तो उठे जेवी जाकरी या निद्रास्तसाशी जैसे न्याळी कृपामृत दृष्टीने झाला प्रकार सांगितला चोराने तीन मृतदेह ही पाहिले भक्ताने परिप्रभू अंतर्धानाने चोर भक्तास्वे वल्लभेश्वराने दिली 4 सहस्र ब्राह्मण भोजने दयामृत घनाच्या लीलेने आनंदले अवघे जन ध्यानी शंकर भटे सारे पाता ध्यान विसर्जन म्हणती श्रीपाद कार्य सारे कारण विना घडेची ना चित्र विचित्र सृष्टी विधान निराकार मी निर्गुण परिसाकार रूपे अवतरुण सांभाळी तो भक्त वत्सल बिद्रा परिमित अवधूत नसे मी परी वाटे परमित अवधूत मी नित्य शुद्ध बुद्ध भुक्त मी अनुग्रह रूप अनिर्वायाच्या सर्व शक्ती मम स्वाधीन भरलो कणाकणातून अनंत ब्रह्मांडे व्यापून असंगई सर्वदा आदी संकल्प माझ्यामुळे आदी संकल्प मीच खेडे मांडून सभवती प्रतिबिंब मेळे रमतो मी माझ्यात करून अणु वेगळा नूतन सृष्टी निर्मितीला रुद्र रूप प्रलय काळा मीच क्रीडा मांडतो माया हीच माझी शक्ती चालवी ज्ञान अज्ञान युक्ती तेने जीव बंदस्ती होती प्राथितो तो रक्षितो नाम रूपांशी जो वेगळा मी पणेस पुरे आगळा ज्या चैतन्याचा जिव्हाळा तो मी जाण सर्वता न जाणता मज सर्व शक्तिमान सर्वज्ञ सर्वात यामी पण तेने भ्रमे बुद्धी जाण वाटे आश्चर्य जीवासी जाणूनी हे तो अनुभव प्रे वा इच्छे श्रेय इच्छित न पावती मज विना निश्चय मुख्य परमानुग्रह तत्व मी कर्म संस्कार जयाचा जैसे पावे फल तो तैसा कर्म विपकांचा हा वळसा सोडवी तो भक्तांचा शास्त्र मर्यादा न मोडता उचलून जीवाशी वर्ता अनुग्रह बले मी सर्वता रक्षितो भक्तांचा गेला जरी तो जन्मतरांशी तेथेही तयाच्या उदरांशी अवतरेन मी निश्चय तेशी सांभाळीन मम भक्ता ऐकून पाहून प्रभू लीला कृतज्ञेचे अश्रू नयनाला येती वल्लभेश्वर पत्नीला वंदी पुन्हा पुन्हा श्री चरणा प्रभू म्हणती तियेशी सर्व स्त्रियात मम मातेशी पाहो अति आदरेशी अनुभव वात्सल्य तिचे बालक मी सदा तिचा नको भार दुःख शोकाचा करी सांभाळ या हळकुंडा सर्व सुख्यदायक सर्वदा सत्य हे वचन ठेवा हृदयी जपून स्वकर्तव्य आचरण हो धन्य या जगी माता पिता गुरु वेद विद्यादाता गुरु त्राता गुरु भरता गुरु गुरु दुःख शोक हरता गुरु देवांचा देव ठेवा गुरुपदी भक्तिभाव भव सागरी श्री गुरु नाव तारील जिव्हानियाचे ऐकता प्रभूचा सत्संग भरे सात्विक भावे अतरंग उठते आनंद तरंग आनंद सागरावरी जैसे ऐकती सर्व घंटाध्वनी प्रकट वा अप्रकट राहुनी कित्येक देशांतर करुणी असे घंटा श्रीपाद कृपे संकट जो अनहतांचा चराचरावरील सत्तेचा भक्तांशी श्रीपाद वल्लभांचा वर या रूपाने अद्याप दिसे पिठापुरी
साधुनी अंतशुद्धी करी भावे भजता भाग्यवृद्धी सत्वरी होत असे श्रीपाद कृपे. इथं श्री शंकर भट्ट संमत श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरु माऊली चरणपस्त नमस्तू अध्याय 29 समाप्त. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या द्वारे आपण 28 आणि 29 दोन अध्याय श्रवण केले आहे. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कमेंट्स बॉक्समध्ये करायला विसरू नका. आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय श्री महाकाल.